खरं तर सातत्यानं तुमच्या पक्षाकडनं मागणी होते, कारण की विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर सातत्याने ही मागणी करत होतात की मतदार याद्यांमधला घोळ असेल, मतचोरी असेल किंवा बूथ कॅप्चरिंगचे विषय असतील, या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीच भूमिका घेत नाहीये। तुम्ही बघितलं असेल जिथे जिथे आम्ही सगळे निवडणुका लढलेत प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये कुठे ना काहीतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते याद्यांमध्ये घोळ आहे। त्यावेळेस सगळ्या याद्यांमधल्या घोळवरती जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारण्याचा प्रयत्न करतो, कुठलंही उत्तर मिळत नाही किंवा जे उत्तर दिलं जातं ते असमाधानकारक असतं किंवा ते ज्या प्रश्नांना आम्ही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये उत्तर मिळत नाही। आणि निवडणूक आयोगाला आम्हाला आत्ता या आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जाब विचारतोय आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता निवडणूक आयोगाने चांगल्या आणि व्यवस्थित रीतीने विश्वास होईल महाराष्ट्रातल्या जनतेला असं उत्तर देणं अपेक्षित आहे। परंतु ज्या ज्या काही संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल किंवा महिला आयोग असेल, या काही संस्था आहेत त्या खरं तर लोकांना न्याय देण्यासाठी ह्या संस्था खरं तर निर्माण झालेल्या आहेत, परंतु लोकांना न्याय या संस्थेकडनं मिळत नाहीये का? दुर्दैव म्हणावं लागेल। आणि आता तरी असं प्रथमदर्शनी असंच वाटतंय की लोकांना न्याय मिळत नाही म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरलेत। खरं तर धन्यवाद। आपण पाहिलं तर शशिकांत शिंदे असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील, त्याचसोबतच रोहिणी खडसे असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता सत्याच्या मोर्चासाठी मेट्रो सिनेमाच्या चौकात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार देखील या मोर्चासाठी उपस्थित राहतील आणि या ठिकाणाहून मोर्चा जो आहे तो पुढे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे जाणार। आजच्या या सगळ्या मोर्चाच्या सभेमध्ये त्या नेत्यांकडनं काय महत्त्वाची विधानं किंवा काही भूमिका घेतली जाते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट सिद्धेश नाईक, अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।